तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग गाईज. पण आज सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी हे मौसम बघितला आणि लिटरली माझं असं तोंडात आलं की चलो आज भजी खाते है. आणि हे भजी खाते हे ऐकल्यानंतर वातावरणाने त्याचे असली रंग दाखवले. ऊन तर एवढं चपाचप येत होतं ना, काय सांगू नाही शकत. तर सगळं कामं आवरून झाल्यानंतर नाश्ता बिष्टा करून गेल्यानंतर मी क्लासला गेले. क्लासवरून आल्यानंतर मला खूप झोप येत होती, त्याच्यामुळे मी काही जेवणसुद्धा नाही बनवलं. नंतर 4 वाजता माझी बॉडी भी लाइक मुझे काम नहीं करना है, क्योंकि मुझे अभी कुछ खाने को नहीं मिला, मुझे कुछ नहीं करना है, दिमाग काम करना बंद हो गया. त्याच्यामुळेच मी असं विचार केला कि कुछ तो स्नॅक्स खाते हैं. स्नॅक्स के साथ साथ मॅगी भी खाते हैं, क्योंकि मॅगी मला आवडत नाही, पण अशा टायमाला मला मॅगी खूप आवडते. सो मी तर स्नॅक्स म्हणून चिप्स आणि कुरकुरे घेत होते. त्याच्यामध्ये कांदा, शेजवान चटणी, टमॅटो सॉस, तुम्ही टमॅटो पण टाकू शकतात, पण टमॅटो घरात नव्हता. कोथिंबीर आणि मीठ थोडंसं टाकलं आणि स्नॅक्स झालं होतं. यार काय स्नॅक्स होतं, चुम्मेश्वरी स्नॅक्स होतं. जीभ अशी लपलपीत होती ना, त्याला बघून लपलप लपलप करत. सो आता ही मॅगी पण बघा, मॅगीमध्ये पण मी आहे ना थोडंसं शेजवान सॉस टाकला, बिकॉज शेजवान सॉसवाली मॅगी एक नंबर लागते. आणि इकडे माझं स्नॅक्स रेडी झालं होतं. सो मी पटकन असं डिसाईड केलं की चलो टेस्टीच ठेवूयात आणि कसं झालं ते बघूयात. तर कारण की मला राहत नव्हतं मॅगी होतोपर्यंत. म्हणून ते झाल्यानंतर मला असं वाटलं की भाई मी स्वर्गात पोचले, कारण की एक दाणा नव्हता पोह्यांशिवाय, माझ्या पोटामध्ये दाणा नव्हता. आणि जसं हाय मला गेलं तसं मला एकदम तृप्ती. सो आज के लिए बस इतना ही. ये स्नैक्स खाते खाते हम देखने वाले हैं किस किस को प्यार करूँ.